ती मला सांभाळावं लागेल ना, लोकांसमोर कार्यक्रम बिघडेल ना भाऊ, हे का नाही? मग मुख्य गोष्ट काय बाबा, तर आपल्याला घर जसं म्हणतो आपण, जसं बायको म्हणतो, तसा देश मला माझा म्हणता आला पाहिजे, त्या देशातले सर्व मला माझे म्हणता आले पाहिजे, मला माय माझी म्हणता आली पाहिजे, मला बाप माझा म्हणता आला पाहिजे. आणि जेव्हा या देशात परकीय लोक आले तेव्हा विचारलं काय हवं, प्रत्येकाने आपल्या धर्माबद्दल बोलले, पण आपला बाप एक वाक्य बोलून गेला होता, मी जन्मता भारतीय आहे आणि अंतिमता पण भारतीय आहे. हे लक्षात ठेवावं लागेल ना. झालं आपली पोळी शिजली. उदाहरण घेतलं मी, आपल्या लोकांची मेंटॅलिटी काय, आणि आपल्यावर अन्याय झाला तर आपल्याला आठवतोय समाज. धम्म परिषदेत तू नाही, जयंतीत तू नाही, बढियापैकी घर बांधले, लोकांना बरं वाटून फक्त घरावर चक्र बांधले, बाकी तू समाजाची घेणे का बढियापैकी. पण तुला कुठतरी अन्याय झाला, कोणतरी शिवीगाळ केली, मग माझ्या जातीच्या भावना तू दुखावल्या, तेव्हा तू जात आठवली. एवढ्या दिवस कुठं होता नाहीये. म्हणून उदाहरण घेतलं काय, मी पोळी शिकलेली, मला समाजाची घेण नाही, मला अडचणी आहेत, मग आठवतं मी समाजाचा घटक आहे. त्यासाठी उदाहरण घेतलं होतं मी. त्या जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली, लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, हे दलिंदर बाहेर येते, पाहताय पहिले लोकाची गेली का. याला कळलं लोकाची गेली आपली गेली, बरं म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट आहे, फक्त आपलीच गेली. येळूचा बांबू घेते, डिपीत जाते. याने काय केलेलं आहे का. या फ्यूजला डिस्नी हात आल्या फिलंग्या, आली आली आली, गेल्या फिलंग्या, गेली गेली गेली. तिन्ही फ्यूजला ढुसणे आणते, तिन्ही फ्यूज पाडते, अख्खं गाव अंधारात झोपवते, आणि सकाळी पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे. अख्खं गायब केलं, ह्यातच माझे सौख्य समावले. म्हटलं गायब यानं होईल का बाबा, यानं परिवर्तन होईल का. इथं बसलेल्या बापांना एक विनंती आहे कळकळीची, एकच काम करा,